सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज यांच्या आशीर्वादानं यांच्या परम आशीर्वादानं आज वन्यचा कार्यक्रम पिंपळगाव खडकी या ठिकाणी होत आहे। काही सेवादल महात्मा आहेत खेडचे, त्यांना विचारू महाराज कशा प्रकारे हा कार्यक्रम असून कशा प्रकारची ही सेवा असते। यासाठी आधी 8 दिवसापासून नियोजन चालले। वन्यचा हा प्रोग्राम वृक्षारोपण या ठिकाणी 5,000 झाडं आज लावण्यात आलेली आहे। या ठिकाणी सेवादल अनुयायी सर्व महिला असतील, सेवादल असतील, सर्व प्रमुख प्रबंधक असतील, यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालेला आहे। अजून चालू आहे सेवा, काही झाडं लावायची राहिलेली आहेत। ही सद्गुरूची अपार कृपा आहे आमच्यावरती की ही सेवा आम्हाला भेटते। आणि वृक्ष लावणं ही एक खूप मोठी गोष्ट आहे। वृक्ष आपल्या माणसाप्रमाणे वागत नाही, सत्संगाची ती एकमेकाला सपोर्ट करतात आतून बाहेरून दोन्ही प्रकारे। तसं माणसाचं जीवन तसंच व्हावं हे असं आमच्या सद्गुरूची शिकवण आहे। प्रेमाने बोला, दहन निरंकार। काही माताजी बहीण जे आहेत त्या सेवादलमध्ये आहेत, कशा प्रकारे सेवा केली जाते, कशा प्रकारे रक्तदानसुद्धा केलं जातं आणि कशा प्रकारे हे सेवेचं महत्त्व या पटून आपल्याला देणार आहेत। बहीणजी तुम्ही खेळवून आलात, कशा प्रकारे सेवा केली जाते आणि कशा प्रकारे हा वन्यचा कार्यक्रम आहे। या सेवेचा आनंद आम्हाला खूप भेटतो। ही सेवा म्हणजे ही सेवा नाही, हे फक्त गुरुला रिझवण्यासाठी सेवा आहे। त्याच्यातून आम्ही फक्त गुरुला रिझवायचं कार्य करतो। आम्ही ते गुरु सगळं कार्य करून घेत असतो। त्या सेवेमध्ये काय दमल्यासारखं वाटत नाही। घरी किती काही असलं तरी पण काय अडचण वाटत नाही, पळत सेवेला जावं असं वाटतं। अजून काही बहीण जी आहेत त्या बहीणजी आपल्या कॉलेजला असतील, शाळेमध्ये असतील, तरी पण ही सेवा करतायत। काही तरुण बहीण जी आहेत त्याप्रमाणे ह्या बहीणजी आपण त्यांना किंवा एक परिवारातल्या बहीण जी असतील त्या परिवारातल्या बहीणजी त्या कशा मॅनेज करतात आणि ही सेवा कशा प्रकारे केली जाते, काय सांगणार। परिवाराला म्हणजे जी सेवा करायला निघतो, परिवार बघून करत असतो, खूप आनंद आहे। परिवार देखील सपोर्ट करत असतो आणि माताजी कायम सत्संग सांगतात की कंटिन्यू तुम्ही सेवेमध्ये राहा, तुमचं ते तन देखील म्हणजे तंदुरुस्त राहील, शरीर मजबूत राहणार आणि हा सेवेचा आनंद तुम्हाला म्हणजे सतत भेटत राहणार। कारण या सेवेपासून खूप काही म्हणजे खूप फळ भेटत असतं। ते म्हणजे निरीक्षित भावनेने जी सेवा करत असतो ती फलदायी ठरते। आणि वारंवार सद्गुरू आम्हाला शिकवत असतो की प्रत्येक सेवेला हजर राहा, प्रत्येक सेवा मनापासून करत जा, प्रत्येक सेवेमध्ये तुम्हाला आनंद भेटत जाईल आणि तो परिवाराला देखील आम्ही आनंद देऊन ही सेवा मनापासून करत असतो। जो सेवा करणार आहे तो महान होणार आहे। काही बहीणजी अजून आहेत त्या बहीणजींना विचारतो, संसार आणि सेवा याच्यामध्ये काय फरक वाटतो। संसार हा किती केला तरी कमीच पडतो आणि सेवा केल्याने जो आनंद मिळतो तो अगदीच अगणित आहे। सेवा केल्यानंतर जो आनंद मिळतो तो म्हणजे दोगुणित आहे। आणि ह्या माध्यमातून ह्या वन्य सेवा चाललेली आहे। दत्ता नेटके